नमस्कार. भाग्यश्रीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तुम्ही इथे हे लाडू पाहू शकता. किती पांढरे शुभ्र आणि बघायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे. तसेच ते बनवायलाही खूप सोपे आहेत. चला तर मग मी तुम्हाला आता ते कसे बनवायचे याची रेसिपी सांगते. यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. खूप जास्त सामानाची गरज पडत नाही. त्यामुळे हे लाडू खायलाही तितके सुंदर लागतात. हे लाडू कुणीही झटपट बनवू शकतं. माझ्यावर विश्वास ठेवा. हे लाडू इतके छान होतात ना, खूप सुंदर होतात. चला तर मग आपण साहित्य पाहूया. इथे 2 वाटी रवा घ्यायचा आहे. हा बारीक रवा मी इथे घेतलेला आहे. हे साहित्य तुम्ही कुठल्याही एका वाटीने मोजून घेऊ शकता. 2 वाटी साखर, 1 वाटी तूप, अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून वेलची पूड. ड्रायफ्रूटचे इथे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. थोडे मनुके घेतलेले आहेत. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे. कुठलीही जाड तळ्याची कढई तुम्ही इथे वापरायची आहे. त्यामध्ये मी आता अर्धी वाटी तूप आणि आपण घेतलेला रवा सगळा कढईमध्ये टाकून घेत आहे आणि मंद गॅसवरती हा रवा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. रवा जास्त ब्राऊन करायचा नाहीये. थोडासा फुलला की आपण रवा खाली घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मी रव्याला सतत हलवत आहे. कारण रवा जर आपण हलवला नाही तर तो खालून करपतो आणि लाडूंचा रंग बदलतो. त्यामुळे रवा कंटिन्युअसली हलवायचा आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाहीये. जर तुम्ही हा गॅस वाढवून हा रवा भाजायचा प्रयत्न केला तर तो रवा जळतो आणि लाडूचा रंग बदलतो आणि रवा आतनं कच्चा राहतो. त्यामुळे सतत स्लो गॅसवरतीच हा रवा हलवत हलवत सतत भाजायचा आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी एकदम हळू हा रवा हलवून हलवून भाजते आहे. चला तर मग रवा भाजतोय तोपर्यंत आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण साखर घेतलेली होती ती साखर आपण इथे थोडी वाटून घेऊया. मिक्सरला छान साखर फिरवून घ्यायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता मी साखर व्यवस्थित मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे. आता ही साखर आपण साईडला ठेवून देऊया आणि आपला रवा कसा भाजलाय ते चेक करूया. रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे परत. आता रवा आपला इथे छान भाजला आहे. मला 15 ते 16 मिनिट हा रवा भाजण्यासाठी लागले होते. तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो. रवा भाजण्यावरती डिपेंड असते की रवा भाजायला किती वेळ लागते. तुम्ही ते पाहू शकता आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे. आता मी आपण जे सुकं खोबरं घेतलेलं होतं ते मी ह्या रव्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे. मी ते सगळं खोबरं ह्या रव्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी हे सुकं खोबरं ह्या रव्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेणार आहे. हे खोबरं कढईमध्ये टाकल्यावरती जळू शकतं. त्यामुळे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे किंवा 2 मिनिटं गॅस बंद केला तरी चालेल. सुकं खोबरं याच्यात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे आपण असंच हलवून 1-2 मिनिटात खाली एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता मी एक पसरट भांड घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी हा रवा काढून घेतेय. हा रवा व्यवस्थित काढून घेतला आहे मी. त्यामध्ये आता बारीक केलेली साखर मी यात मिसळून घेणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही इथे 1.5 वाटी साखरही घेऊ शकता. हे मिश्रण गरम असतानाच यात साखर घालायची. हे मिश्रण थंड झालं की साखर व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामुळे साखर या स्टेजलाच साखर घालायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मैत्रिणींनो. हे लाडू इतके सुरेख होतात आणि इतके चवदार होतात ना. जेव्हा तुम्ही हे लाडू दुसऱ्यांना खायला द्याल ना ते तुम्हाला नक्कीच तुमची तारीफ करतील. इतके हे सुंदर होतात लाडू. पर्सनली मला तर हे लाडू खूप आवडतात आणि ही माझी ओन रेसिपी आहे.
म्हणून ही मी तुमच्यासाठी शेअर करतेय। मी याच्यात काजू बदामचे काप घालून घेतेय। काजू बदाम हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल। इथे मी 1 टेबलस्पून वेलची पूड घालतेय। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडे मनुके मी इथे घातलेले आहेत आणि थोडे मनुके मी नंतर लाडू बनवताना त्याला लावणार आहे वरून। हे मिश्रण गरम आहे, हलवताना जरा जपून हलवावं कारण की हात भाजू शकतो। हे मिश्रण थोडंसं हलवत 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 थंड होतं, त्यामुळे नंतर आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मी हे हाताने मिक्स करून घेतेय। हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे। हाताने मिक्स करत करत यातले जे साखरेच्या गुठळ्या आहेत ना, त्या सर्व आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। मी आता इथून कलता बाजूला घेऊन जे आपलं राहिलेलं तूप होतं अर्धी वाटी, ते अर्धी वाटी तूप मी यात टाकून घेतलेलं आहे। तूप एका वेळेस सगळं टाकायचं नाहीये, जसं लागेल तसा तुपाचा वापर करायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे हे तूप पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतेय। हाताने छान एकजीव करायचं आहे सगळं। आणि ज्या साखरेच्या ज्या गुठळ्या होतात ना, त्या गुठळ्याही आपण हाताने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने या गुठळ्या मोडतीये। व्यवस्थित मिक्सिंग करून घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटते की आता हे मिश्रण खूपच कोरडं आहे, तर तुम्ही चेक करू शकता मुठीवरती घेऊन। जर हे सुटत असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं हे तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं सुटतंय, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप घालतेय। तूप घातल्यामुळे काय होतं ना, लाडूला छान बाइंडिंग येतं आणि आपल्याला लाडू सहज बांधता येतात। आता जे राहिलेलं थोडंसं तूप होतं तेही मी इथे टाकून याच्यामध्ये घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एवढं तूप शिल्लक राहिलेलं ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेतेय। मी आता इथे पूर्ण 1 कप तूप सगळं ह्या लाडूला वापरलेलं आहे, त्यामुळे 1 कप तुपाचं प्रमाण इथे योग्य आहे। आता ह्या तुपामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुपामध्ये मिक्स केल्यावरती आपलं मिश्रण छान असं ओलसर होतं आणि या स्टेजला आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत, कारण आपण जर ते मिश्रण थंड केलं की ती कोरडं होणार आणि आपले लाडू बांधता येत नाही, ते सुटतात बांधताना। मी ते छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी ह्याची मूठ वळते तर ते अजिबात सुटत नाहीये, ह्याचा व्यवस्थित लाडू तयार होतोय। तर हे आपलं लाडू तयार करण्यासाठी हे मिश्रण योग्य आहे। चला तर मग मी याचे लाडू बांधून घेत आहे। तुम्हाला ज्या साईजचे लाडू आवडतात तुम्ही त्या साईजचे लाडू बांधू शकता। मी इथे मध्यम आकाराचे लाडू करून घेत आहे आणि त्याला इथे छान एक मनुका लावत आहे वरती, कारण त्याला मनुका लावल्यामुळे ते दिसायलाही खूप आकर्षक दिसतात। हे लाडू मैत्रिणींनो खूप झटपट होतात, याला अजिबात वेळ लागत नाही या लाडूंना। माझ्या घरात तर स्पेशली हे लाडू खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमी हे लाडू करत असते। अशा पद्धतीने हे लाडू आपण बांधून घ्यायचे आहेत सगळे। तुम्ही ते पाहू शकता मी कसे हे लाडू तयार केलेले आहेत। त्यात भरपूर तूप घातल्यामुळे हे लाडू बांधायला अजिबात कष्ट पडत नाहीत, पटपट होतात। त्यामुळे तूप घालताना अजिबात कंजूसी करायची नाहीये, भरपूर तूप घालायचं या लाडूला। अशाच पद्धतीने मी हे सगळ्या मिश्रणाचे लाडू व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता आपले लाडू किती सुंदर दिसत आहेत आणि खायला तर अप्रतिम होतात हे लाडू। एकदा खाल्लं का घरातले वारंवार तुम्हाला हे लाडू करायला सांगतील, याची मी तुम्हाला खात्री देते। आपण याच्यावर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकूया। दिसतायत ना छान हे लाडू। ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। ज्यांना तुम्ही हे लाडू खायला द्याल ते नक्कीच तुमचं खूप कौतुक करतील।
तुम्ही इथे पाहू शकता हे लाडू एकदम पांढरे शुभ्र आणि खूप सॉफ्ट होतात आणि हातात घेतल्यावरती ते तुटत नाही। मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। त्याचा अजिबात भुगा होत नाही तोडताना, एकदम सॉफ्ट होतात। पाहू शकता तुम्ही, मी एक लाडू तोडलाय पण त्यातून अजिबात रवा बाजूला झालेला नाही, एकदम सॉफ्ट होतात हे लाडू। चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे लाडू घरी नक्की ट्राय करा। बाय।